सर्वोदय नगर मधील अर्थात या ठिकाणी राहत असलेले आपलं हे वारे परिवार आणि या वारे परिवाराचे पिताश्री कैलासवासी गोपीचंद तात्याबा वारे मागच्या वर्षी बाबांना देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये अतिशय मेहनत घेतली, कबाड कष्ट केले, आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या परिवाराचं संगोपन केलं, अतिशय चांगल्या प्रकारे संसार केला। या ठिकाणी काबाड कष्ट करत असतानाच बाबांना गेली 15 वर्षापूर्वी पॅरालिसिसचा आजार झाला आणि त्यामुळे त्यांचं अर्ध शरीर निकामी झालं, अधू झालं। गेली 15 वर्ष त्यांच्या मुलांनी, त्यांच्या बाईने, या वारे परिवाराने त्यांची सेवा केली। 15 दिवस सेवा करणं सोपं आहे, 1-1.5 महिना, 1-2 वर्ष सेवा करणं सोपं आहे, 1.5 वर्ष सेवा करणं सोपं आहे। 15 वर्ष या वारे परिवाराने त्या बाबांची सेवा केली आणि शेवटी सृष्टीच्या नियमाप्रमाणे मागच्या वर्षी आजच्या दिवसाला बाबांना देवाज्ञा झाली। त्यांनी तुमचा आमचा सर्वांचा निरोप घेतला। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। त्यांच्या पश्चात आमचे विकास दादा असतील, शंकर दादा असतील, आईसाहेब, अलकाताई असतील, अशा प्रकारे हा परिवार आणि हा संपूर्ण वारे परिवार वयाच्या 67व्या वर्षी बाबांनी आपला सर्वांचा निरोप घेतला। खर तर जाणं प्रत्येकाला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, बरं का? किती मोठा असू द्या, कसाही असू द्या, प्रत्येकाला जाणं आहे, मृत्यू हा प्रत्येकाला आहे। आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ते आपण चुकवू शकतो, बरं का, टाळू शकतो, पण मृत्यू ही एक अशी गोष्ट आहे की त्याला कोणीही टाळू शकत नाही, कोणीही चुकवू शकत, मृत्यूला कोणीही चुकवू शकत नाही। कितीही प्रयत्न केले, काहीही जरी केलं तरी मृत्यू चुकवू शकतो का आपण? चुकवू शकतो नाही ना। एखाद्या मित्राला फसवू शकतो आपण आपल्या बुद्धीने, आहे की नाही? एखाद्या नातेवाईकाला फसवू शकतो आपण आपल्या बुद्धीने, एखादं काम टाळू शकतो आपण करायचं, बरं का? मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान, बरं का? कोणीही जरी असलं तरी मृत्यूला चुकवू शकत नाही, कोणीही नाही चुकवू शकत मृत्यूला। राजा असता मृत्यूला 1,00,000 कोटी कबूल झाला तरी सोडीनात याला मृत्यू काही। एखाद्या ठिकाणी जर एखादा प्रसंग आपल्यावर आला तर तिथे लाच लुचपत देऊन आपण त्या प्रसंगातून मोकळं होतो। हे 500 घे, हे 500 घे ना, गप्प बस, आलं का लक्षात? इथे ते पण चालणार नाही। चालेल का? आपल्या वजना एवढे जरी त्याला दिली ना आपण, वजना एवढे, तरी सुद्धा तो बोलल वजनावाल्याला पण मीच घेऊन गेलोय, काय म्हणेल तो? आणि जे वजनात तू ठेवलंय ना त्याला पण मीच घेऊन गेलोय, बरोबर आहे का? सगळ्या काही गोष्टी आपण टाळू शकतो, सगळ्या गोष्टी चुकवू शकतो, मृत्यू चुकवू शकत नाही। मृत्यू आढळ आहे, मृत्यू सत्य आहे, बरं का? मृत्यू सत्य आहे। अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये सत्य आहेत, त्या सगळ्या गोष्टी सत्य गोष्टी असलेल्या सगळ्या गोष्टींविषयी एक गोष्ट जर असेल ती म्हणजे मृत्यू आहे, आम्हाला जाणं आहे, हे सत्य आहे, जाणं आहे हे सत्य आहे। मग तो कसाही असू द्या, ज्ञानी जरी असेल तरी त्याला जावं लागतंय, अज्ञानी जरी असेल तरी त्याला जावं लागतंय, श्रीमंत असेल तरी त्याला जावं लागतंय, गरीब असेल तरी त्याला जावं लागतंय, प्रत्येकाला जावं लागतंय, बरं का? येतानाची स्थिती आमची प्रत्येकाची वेगवेगळी आहे।
बरं का? येतानाची स्थिती आमची प्रत्येकाची वेगवेगळी आहे. कोणी येताना श्रीमंत घरामध्ये जन्माला आलाय, नाही. कोणी येताना गरीब घरामध्ये जन्माला आलाय, कोणी मध्यम वर्गीय घरामध्ये जन्माला आलाय, कोणी घरात जन्माला आलाय, कोणी हॉस्पिटलमध्ये जन्माला आलाय, तर कोणी गाडीमध्येच कोणाचा जन्म झालाय. बरं का? वाहनामध्ये जन्म झालाय. बरं का? जन्माला येताना आम्ही काही श्रीमंत घरामध्ये आलोय, काही गरीब घरामध्ये आलोय, काही मध्यम वर्गीय घरामध्ये आलोय. आलं का लक्षात? पण जाताना मात्र जरी आम्ही श्रीमंत असलो, गरीब असलो, मध्यमवर्गीय असलो आणि कसेही जरी असलो तरी सगळ्यांची जागा मात्र एकच आहे ना. सगळ्यांची जागा एकच आहे ना, का वेगळी आहे? श्रीमंतांसाठी वेगळी स्मशानभूमी, गरिबांसाठी वेगळी स्मशानभूमी, असं काय आहे का? नाही ना. तुमच्या गावामध्ये 100-500 घरं जरी असली तरी स्मशानभूमी मात्र एकच ना. काळी माणसं तिथेच, गोरी माणसं तिथेच, नाही का? गरीब तिथेच, श्रीमंत तिथेच, अशिक्षित तिथेच, सुशिक्षित तिथेच. नाही, सगळ्यांची जागा एकच आहे. सगळ्यांची जागा एकच आहे. काय झालं माहितीये का? एक मोठा धनाढ्य मनुष्य होता. मोठी माडी त्याची अशी, बरं का, अशी उंच माडी, आवार त्याच्या त्या घराला पूर्ण, आणि त्या घराला कंपाऊंड. त्या कंपाऊंडच्या आत बरं कोणी जाईल? तिथे सिक्युरिटी असायचा, अर्थात वॉचमन असायचा तिथे, ऐक नाही. तिथे मग ते काय असायचं, त्याला विचारल्याशिवाय आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही. कोणी जाऊ शकत नाही तिथे त्याला विचारल्याशिवाय, असं त्याची परवानगी घेतल्याशिवाय कोणी जाऊ शकत नाही. आणि एक दिवशी तो श्रीमंत गृहस्थ असा गॅलरीमध्ये बसला होता. तेवढ्यात काय झालं, वॉचमनचा डोळा चुकून एक त्याच गावातला गरीब माणूस गेला तिथे. त्याला काम होतं काहीतरी, अंगावर असे फाटके कपडे होते, बरं का, तुटलेली चप्पल होती पायामध्ये, केस वगैरे, दाढी वगैरे अशी वाढलेली, परिस्थितीने खूप गरीब होता तो. काहीतरी कामानिमित्त तो गेला तिथे. त्याला काय माहिती नव्हतं इथला नियम की ह्या वॉचमनला विचारून त्याची परवानगी घेऊनच मग आतमध्ये जायला, त्याचं काय माहित नव्हतं. म्हणून तो डायरेक्ट आतमध्ये आला, त्या माडी जवळ आला. माडी मध्ये येणार तेवढ्या तो वरून आवाज येतो, ए बाबा थांब जरा, कोण आहेस रे तू? कुठला रे तू? कशासाठी आले रे तू? डायरेक्ट असा न विचारता आतमध्ये आलास कसा तू? बरं का? एवढंच नाही तर त्याच्या त्या कपड्यांविषयी तो बोलायला लागला, त्याच्या त्या अंगाविषयी तो बोलायला लागला, त्याच्या त्या दाढी केसांविषयी तो बोलायला लागला, त्याच्या त्या वागण्याविषयी, राहण्याविषयी, जगण्याविषयी तो बोलायला लागला. बरं का? एवढंच नाही, येथपर्यंतच थांबला नाही, त्याच्या त्या गरिबीविषयी तो बोलायला लागला. गरिबीविषयी बोलायला लागला. आता कसं आहे, काही वेळेला मनुष्य कसं असतं माहिती, काही माणसं स्वाभिमानी असतात. त्यांना बाकीच्या काही गोष्टींविषयी तुम्ही बोललात तर ठीक आहे, पण काही गोष्टी अशा असतात की त्या खपवून घेत नाहीत ते. आणि ज्या वेळेला तो गरिबीविषयी बोलायला लागला त्यावेळेला मात्र त्याला वाईट वाटलं. आता काय करावं, काय सांगावं याला म्हणे काही कळत नाही. हा श्रीमंत मनुष्य आहे, पण कितीही जरी माणूस श्रीमंत असला तरी लोभ हा त्याच्याकडे असतोच असतो. बरं का? कितीही मनुष्य श्रीमंत असला, कितीही त्याच्या खिशात नोटांचा बंडल जरी असेल, तरी काही माणसं अशी असतात की रस्त्यावर जर एखादी नोट पडलेली दिसली तर तिच्यावर तासन-तास पाय ठेवून उभे राहणार म्हणजे राहणार. सगळे जायची वाट पाहत बसणार आणि सगळे गेले की मग उचलणार. समजतंय? कितीही श्रीमंत मनुष्य जरी असला तरी काही माणसं अशी असतात की त्यांना अजून लोभ असतो, अजून मिळावं असं वाटतंय. आणि मग त्या गरीब माणसाने विचार केला की अरे हा श्रीमंत मनुष्य आहे, हा मला गरिबीविषयी बडबडतोय, हा माझ्याविषयी बडबडतोय, माझ्या कपड्यांविषयी बडबडतोय, बरं का, माझ्या राहण्याविषयी, जगण्या वागण्याविषयी बडबडतोय. याला काहीतरी सांगितलं पाहिजे आपण, याला काहीतरी धडा शिकवला पाहिजे आपण. पण गरीब आहे मी काय याला धडा शिकवणार, मी याला काय समजवणार? पण गरीब जरी असला तरी तो बुद्धी त्याची चांगली होती. बरं का? सगळेच श्रीमंत बुद्धिमान नसतात आणि सगळेच गरीब दुर्बुद्धी नसतात. काही गरीब बुद्धिमान असतात तर काही श्रीमंत दुर्बुद्धी असतात. बरं का? त्यापैकी एक म्हणजे हा गरीब असून पण बुद्धिमान होता.
गरीब असून पण बुद्धिमान होता. आणि म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का, खालूनच त्याला आवाज दिला, दादा अरे मी नुसताच नाही आलो काही, नुसताच आलो नाही काही, बरेच दिवस तुमची भेट घ्यायची ठरवली होती मी, बरं का. आज तुम्ही श्रीमंत झालात म्हणून तुम्ही मला ओळखत नसाल, पण माझ्या बाबांनी सांगितलं, काय म्हणतोय बघा, माझ्या बाबांनी मला सांगितलेलं ते तुम्हाला आज मी सांगतोय, ते तुम्हाला बरेच दिवसापासून सांगायचं राहिलं होतं. तुमचे वडील आणि माझे वडील एकत्र असायचे, एकत्र धंदा करायचे, एकत्र राहायचे, चांगले मित्र होते. काय म्हणतात, चांगले मित्र होते. आणि त्यावेळेला काय झालं होतं माहितीये का, त्यांनी एकत्र एक जागा खरेदी केली होती. आता सांगा, तो माडीवर असेल की खाली उतरला असेल जागा बोलल्याबरोबर? एकत्र जागा खरेदी केलेली म्हटल्यानंतर तो सरकर माडीवरून खाली आला. माडीवरून खाली आल्यानंतर त्याला विचारायला लागला, काय बोलतोय काय? आतापर्यंत बडबडत होता, गरीब म्हणून हिणवत होता, आता त्याला बसायला खुर्ची दिली, दोघेही बरोबर बसले. आणि मग विचारतोय, काय म्हणतोय काय? हो म्हणे, खूप दिवसापासून मी तुम्हाला सांगणार होतो, बरेच दिवस झालं सांगायचं म्हणून राहून गेला आणि आज सांगण्यासाठी आलो, बरं का. तुमच्या वडिलांनी आणि माझ्या वडिलांनी, तुमच्या बापाने आणि माझ्या बापाने एकत्र जागा खरेदी केलेली, आपले दोघा मिळून जागा आहे, ती आपल्या दोघांची एकच जागा आहे, आपलं दोघांचं नाव आहे त्याच्यावर वारस म्हणून, बरं का. आता हा काही याला उपाळ्याची यायला लागला आतमध्ये, ते पाहण्यासाठी उत्सुक झाला, तो कुठे आहे मला पहिले दाखव. आणि मग सांगितलं, ठीक आहे आपण जाऊया ना, पण तुम्ही माझ्या बरोबर पायी येणार का? म्हणजे कशाला पायी, माझ्या गाडीमध्ये बसा ना तुम्ही, मी नेतोय ना तुम्हाला, तुम्ही फक्त सांगा कुठे जायचं ते. आणि त्या श्रीमंत माणसाने त्या गरीब माणसाला गाडीमध्ये बसवलं. खरं तर ज्या ठिकाणी श्रीमंत माणूस बसायचा त्या ठिकाणी त्याला बसवलं, त्या गरीब माणसाला. आणि आज त्याने ड्रायव्हर बरोबर घेतला नाही का, तर ती जागा बघायची आहे, कोणालाही माहीत नसलेली जागा बघायची आहे, म्हणून तो स्वतः ड्रायव्हर झाला त्या गरीब माणसाचा. ऐकताय ना. आणि गावातून गाडी निघाली बाहेर निघाल्यानंतर ज्या वेळेला बाहेरच्या दिशेने निघाली, त्यावेळेला गावाच्या बाहेर गेल्याबरोबर थोड्या अंतरावर त्याने गाडी थांबायला लावली. आणि गाडी थांबायला लावल्यानंतर काचा उघडायला लावल्या आणि काचेतूनच दाखवलं, दादा ती स्मशानभूमी दिसते ना, ती दोघांची जागा आहे रे, आपली एकत्र खरेदी केलेली जागा आहे. तू जरी श्रीमंत असला तरी सुद्धा तू पण तिथेच, कारण ह्याच गावात राहतोय ना, आणि मी कितीही जरी गरीब असलो तरी मी सुद्धा ह्याच गावात राहतोय म्हटल्यानंतर शेवटची जागा माझी तीच. बरं, दोघांचं नाव आहे बरं का त्या जागेवर. मी म्हणेन दोघांचं नाही, गावात राहणाऱ्या लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांचं नाव आहे, सगळे वारीस आहेत त्याला, आहेत की नाही. माऊली, आपण प्रत्येक जागेवर अतिक्रमण करतो, पण स्मशानाच्या जागेवर कोणी अतिक्रमण केलेलं बघितलंय नाही ना. असो, ती हक्काची जागा आहे आपली. काय म्हणाला तो, ही आपल्या दोघांची हक्काची जागा आहे म्हणे. फक्त फरक एवढाच आहे, तू आधी येशील की मी आधी येशील हे तू पण सांगू शकत आणि मी पण सांगू शकत नाही. सांगू शकतोय कोणी? इथे बसलेल्यांपैकी आपल्याला कधी जाणं आहे हे सांगू शकतोय का? नाही सांगू शकत. मृत्यू प्रत्येकाला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे, पण ते जाणं कसं असावं. मृत्यू सुद्धा एक प्रकारे आपला सोहळा झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? सोहळा झाला पाहिजे. येताना आपण रडत आलो, खरंय की खोटं आहे? आईला विचारा ना, असा एक तरी कोणी आहे का येताना हसत आलाय तो? आहे कोणी हसत आलेला मनुष्य कोणी आहे का? जन्मताच हसलाय तो? नाही. आईला सुद्धा आपण मरणदायी यातना दिल्या की नाही? मरणदायी यातना आईला दिल्या. ज्या आईच्या पोटी आपण जन्माला आलो, आलं का लक्षात? तिला सुद्धा मरणदायी यातना दिल्या आणि आपण सुद्धा अनेक यातना भोगून आणि मग या ठिकाणी काय झालं, आपला जन्म झालाय म्हणून काय झालं, आपण रडत आलोय की नाही? बरं, येताना आपल्या बरोबर काय होतं? काय होतं का? काही कुठे रडायला लागल्यानंतर एखाद्या हातात खुलकुलं बिलकुलं येताना होतं का? काही नव्हतं ना, काहीच नव्हतं ना. नव्हे, आपल्याला येताना आपल्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते, वस्त्रही नव्हते, वस्त्र पण नव्हते येताना, आहे की नाही? बरं, येताना आम्ही काहीही घेऊन आलेलो नाहीये, पण जसं जसं आम्ही मोठं झालो तसं तसं या सगळ्या गोष्टींमध्ये रममाण झालो, गुंतलो गेलो. जर येताना आम्ही काही बरोबर घेऊन आलेलो नाहीत, आलं का लक्षात, तर मग ज्या गोष्टींमध्ये गुंतलोय त्या गोष्टी आपल्या आहेत की दुसऱ्याच्या आहेत?
माझी भाषा कळते ना तुम्हाला? आपण आपल्या घरामध्ये गुंतलेलो आहे, आपण आपल्या मुलांमध्ये गुंतलेलो आहे, आपण आपल्या बाईमध्ये गुंतलेलो आहे, आपण आपल्या कुटुंबामध्ये गुंतलेलो आहे, मायेमध्ये गुंतलेलो आहे, संपत्तीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण गुंतलेलो आहोत. जमीन, जागा, अमुक तमुक सगळ्या गोष्टींमध्ये आपण गुंतलेलो आहोत. ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण गुंतलेलो आहोत, ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण बद्ध झालेलो आहोत, ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण बांधलेलो आहोत, त्यापैकी येताना तर काय आपण बरोबर घेऊन आलो नव्हतो. आता ज्या गुंतलेलो आहोत, आता जे आपलं आपल्याला वाटतंय ते आपलं आहे का दुसऱ्याचं आहे? जोपर्यंत वडील जिवंत आहे तोपर्यंत घरावर नाव वडिलांच असतंय, बरोबर आहे की नाही? कोणाच्या घरावर नाव पणजोबाचं आहे का बरं? गेले पणजोबा, आजोबा गेले, त्याच वेळेला लगेच ती पाठी काढतोय, तो लगेच दुसरी पाठी लावून टाकतोय, बरोबर आहे की नाही? परवा पणजोबाची पाठी होती त्या घराला, काल आजोबाची पाठी होती, आज वडिलांची आहे, उद्या आपली लागणार आहे. पण आपणही त्या भ्रमात राहू नये ना, कारण आपली मुलं आहेत. जमीन जागा जी आपली आपली म्हणून आपण म्हणतोय, आजा गेला पडजा गेला बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. ज्या बांधावर उभे राहून आपण बोलतोय की नाही, या बांधापासून तर त्या उंबराच्या झाडापर्यंत सगळे आपले आहे बरं का. त्याच बांधावर उभा राहून आपले पणजोबा बोलायचे, आपले आजोबा बोलायचे. आजही आपण त्याच बांधावर उभा राहून जर पाहुण्यांना सांगत असू की या बांधापासून तर त्या आंब्यापर्यंत आपलीच आहे बरं का. उद्या त्याच बांधावर उभा राहून आपला मुलगा बोलणार आहे, आपला नातू बोलणार आहे. परंपरा आहे ना ती. जागा तिथेच आहे, आजोबा गेले, पणजोबा गेले, वडील गेले. आपणही तर त्याच अभिमानामध्ये असू, आपणही जर त्याच पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल असेल तर परिवर्तन व्हायचं कधी? मग कधी व्हायचं परिवर्तन? आणि म्हणून आपलं मृत्यू प्रत्येकाला जाणं आहे, पण जाणं मृत्यू येण्याच्या आधी आपण कसं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. कशा पद्धतीने आपण जगलो पाहिजे, वागलो पाहिजे. ज्याच्याविषयी आपल्याला अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, माझं म्हणून निर्माण होतंय ना, ममत्व निर्माण होतंय ना, ते हरवलं की आपल्याला दुःख होतंय, बरोबर आहे की नाही? माझी म्हणून एखादी वस्तू हरवली की मग दुःख होतंय, दुसऱ्याची असेल काही वाटत नाही. प्रवास करता करता जर एखाद्याचा मोबाईल गेला आणि तो जर आरडाओरड करायला लागला, अरे माझा मोबाईल गेला रे, मोबाईल गेला रे, जेवढं त्याला दुःख आहे तेवढं आपल्याला नाही ना, आहे का? जेवढं त्याला दुःख आहे तेवढं आपल्याला नाही, कारण ते आपलं नाहीच आहे, त्याच आहे. मग त्यावेळेला आपण बोलतो सुद्धा, जाऊ दे ना, काय झालं, एवढे 10-12 हजाराचं काय हे होईल, असं तसं, परत तू घेऊ शकतोय, त्याची समजूत आपण काढू शकतो, त्याची समजूत आपण काढत असतो. अतिशय तो जर रोदन करत असेल, अतिशय त्याच्या जीवाला जर लागलं असेल तर आपण त्याची समजूत काढत असतो. अरे घेऊ आपण नवीन, त्यात काय एवढं विशेष नाहीये बरं का. पण ज्या वेळेला तीच वस्तू आपली जाते ना, त्यावेळेला मात्र आपली तीच अवस्था होत असते. फरक आहे का काही? आपली तीच अवस्था होत असते, कारण माझं आहे ते. आतापर्यंत त्याचं होतं म्हणून मला काही वाटलं नाही, आता माझं आहे. मग मात्र आता तो काय करतोय, चिंता करायला लागतोय, काळजी करायला लागतोय, विचार करायला लागतोय, चिंताग्रस्त होतोय, अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. आणि मग माझं आलं म्हटल्यानंतर मग त्याचं सगळं काही आपल्याला पाहावं लागणार आहे, सगळं काही गोष्टी ते अगदी गेल्याचं दुःख आपल्याला होणार आहे. बरं, जे आज आपण बोलतोय माझं आहे ते याच्या आधी आपलं होतं का? आज आपलं आहे हे सत्य आहे का? उद्या असणार आहे का? याचा पण विचार आपण केला पाहिजे ना. जोपर्यंत एकमेकाला आपण आधार देतो, जोपर्यंत एकमेकावर प्रेम करतो, एकमेकाच्या आशा अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होतात, तोपर्यंत एकमेकावर खूप प्रेम असतो, आपला खूप जीव असतो आपला एकमेकावर, बरोबर आहे की नाही? ज्या दिवशी मनाविरुद्ध होत आहे ना, त्याच दिवशी घरामध्ये खटके उडायला लागतात. मनाविरुद्ध झालं की भांडणाला सुरुवात झाली, वादाला सुरुवात झाली, विवादाला सुरुवात झाली. मनाविरुद्ध झालं की अशी अवस्था निर्माण होते. आणि मग म्हणून खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना एवढा विचार केला पाहिजे, सत्य काय आणि असत्य काय, माझं काय आहे आणि माझं काय नाही आहे. हे बाकीच्या गोष्टी तर लांबच जाऊ द्या,
घर दार शेती वाडी संपत्ती प्रॉपर्टी जे काही असेल ते एकदा अंतरात्मा निघून गेला का सगळं जागेवर राहतंय, सगळं जागेवर राहतंय. बरं का, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जोपर्यंत त्या पिंजऱ्यामध्ये एखादा पक्षी आहे तोपर्यंत सगळे येणारे जाणारे लोक त्या पिंजऱ्याचा निरीक्षण करत असतात, पक्ष्याचं निरीक्षण करत असतात, पण पक्षाबरोबर पिंजऱ्याचाही निरीक्षण करत असतात. एकदा काय तो पिंजऱ्यातला पक्षी उडून गेला ना, निघून गेला ना, की त्या पिंजऱ्याकडे कोणी डुंकूनही पाहत नाही. तसं आमचं आहे. किती प्रेमाचं असू द्या, किती जिव्हाळ्याचं असू द्या, किती 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 आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी आवड निर्माण असू द्या, एकदा अंतरात्मा निघून गेला ना की काही तासच, खरं तर मग जवळचेच बोलतात, आता मातीचे जास्त हाल करू नका, येतात का नाही ते बघा, कुठपर्यंत ते बघा, आणि जास्त वेळ लागत असेल तर जाऊ द्या, उचलून घेऊन जा. खरं की खोट आहे? बरोबर आहे की नाही? आणि आगणी देणारे परके असतात की आपले असतात? आपलेच असतात ना. कधीतरी त्या स्मशानामध्ये एकट्या जळणाऱ्या माणसाचं निरीक्षण करा ना. या माणसाने हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, आयुष्यभर धावपळ केली, कधी स्वतःचा विचार केला नाही, मौज मजेचा विचार केला नाही, कधी हौस मौज केली नाही स्वतःची. जगला 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 फक्त कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, घरासाठी आणि आपल्या समाजासाठी, बस. बरोबर आहे की नाही? याने सगळ्यांसाठी सगळं काही केलं, पण आयुष्य जगत असताना स्वतःसाठी मात्र काहीही केलं नाही, स्वतःसाठी मात्र काहीही केलं. असा एकटाच जळावं लागतंय शेवटी, एकटाच जावं लागतंय शेवटी. बरं का, येतानाही काही आणलं नव्हतं, जातानाही काहीही बरोबर नसेल. असेल जाताना बरोबर काही देतील का आपल्या? दिलंय का काही बरोबर आपल्या? कितीही जरी मोठा माणूस असला तरी त्याच्या बरोबर काहीही दिलं जात नाही, काहीही नाही मौली, काहीही नाही. मी गरिबांच्या अनेक ठिकाणी अंतिम संस्कारासाठी गेलोय मौली, बऱ्याच ठिकाणी गेलोय, गरिबांच्या अनेक ठिकाणी गेलोय मी, अनेक ठिकाणी. मी अनेक ठिकाणी बघितलंय की त्यांचं शेवटचं जे कफन असतंय ना, कफन, बरं का, त्याला खिशे नसतात. असतात का? तुम्ही श्रीमंतांच्या अंतिम संस्कारासाठी गेले असाल, तुम्ही बघितलेत का श्रीमंतांच्या कफनाला खिशे असतात? श्रीमंतांचं कफन मला पाहायला नाही मिळालं अजून. तुम्ही बघितलं असेल? खिशे असतात का त्याला? कफन को जब नाही होती. बरं का, खिसेच नाही म्हटल्यानंतर काहीच घेऊन जाणार नाहीत आपण, काहीच घेऊन जाणार नाहीत. एकाचे वडील मेले, बरं का, आणि गेल्यानंतर अवस्था अशी झाली, सगळे पाहुणे वगैरे आले, सगळ्यांचं रडून झालं, सांत्वन केलं, सगळं काही, अंघोळ झाली, त्याचे दर्शन घेतलं सगळ्यांनी. चौघांच्या खांद्यावर त्याला स्मशानात घेऊन गेले. स्मशानामध्ये नेल्यानंतर जी चिता असते, बरं का, निर्जीव माणसाला जी जाळते तिला काय म्हणतात? चिता. बरोबर आहे का? आणि सजीव माणसाला जाळते तिला काय म्हणतात? चिंता. जिवंत माणसाला जाळते बाबा, जिवंत माणसाला काय म्हणतात? तिला चिंता. जाळते ना चिंता. एकदा चिंताग्रस्त झाला ना की तो बघा काय अवस्था होते त्या बाईची, त्या पुरुषाची काय अवस्था होते बघा. असो, त्या लाकडं रचलेल्या त्या चितेवर त्या बाबांना ठेवले, सगळ्यांनी दर्शन घेतलं, जलदान झालं, बरं का, आणि पुन्हा लाकडं रचायला सुरुवात केली. तेवढ्यात त्या बाबांची एक मुलगी गावाकडून स्मशानाकडे येताना एकाला दिसली. ऐकताय ना? आपला विषय आहे माणसाच्या बरोबर काहीही देत नाहीत. आणि स्मशानाकडे येताना ज्या वेळेला बघितले त्यावेळेला त्या स्मशानातला एक दोन जण बोलला त्या माणसांना, त्या मुलांना, अरे थांबा जरा, आता वरती लाकडं रचू नका, बरं का, वरती लाकडं ठेवू नका आता. म्हणे या बाबांची एक मुलगी स्मशानाच्या दिशेने यायला निघालेली आहे, कदाचित तिला शेवटची पाहायचं असेल बाबांना, बाबांचं शेवटचं दर्शन घ्यायचं असेल, थांबा जरा, ती बाजूला करा, सगळी लाकडं वरती ठेवलेली, ती सगळं तोंड बाजूला व्यवस्थित
दिसलं पाहिजे, पाय व्यवस्थित दिसले पाहिजे, तिला दर्शन घ्यायचं असेल. तो म्हणतोय तेवढ्यात बाजूची 2 माणसं बोलली, अरे दादा, ही मुलगी कालपासून इथेच आहे. बाबा गेले 2 वेळा ही बेशुद्ध पडली होती, कांदे फोडून तिला शुद्धीवर आणले, आणि तरी आता काय यायला निघाली ती, आता कशासाठी येते ती. तेवढ्यात ते बाकीचे म्हणायला लागले, येते ना, येऊ दे ना, शेवटचं पाहायचं असेल. एकदा अग्नी दिल्यानंतर काय बाबा पाहायला मिळणार आहेत का, बाबाचं दर्शन होणार आहे का. मग येते तर येऊ दे, जरा डोळे भरून बघू दे तिला, ते तोंड मोकळं करा, पाय मोकळे करा, जरा पायाचं दर्शन घेऊ दे त्या ताईला व्यवस्थित. आणि झालं, ते तोंड मोकळं केलं व्यवस्थित, बाबांचं पाय मोकळे केले व्यवस्थित. का तर बाबा येऊ द्या, दर्शन घेऊ द्या म्हणून ती ताई आली स्मशानामध्ये. ऐका, ती ताई स्मशानामध्ये आली, आल्यानंतर बाबांच्या डोक्याजवळ गेली डायरेक्ट. बरं का, ते डोकं आहे ना इकडे तिकडे करून बघितलं तिने, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे असे करून बघितलं. आणि तेवढ्यात तशाच अवस्थेमध्ये ती ताई त्या स्मशानाच्या बाहेर निघणार, जाणार. तेवढ्यात एक जण बोलतो, ताई अगं वरती लाकडं रचली होती, आम्ही वरती लाकडं ठेवली होती, फाटी ठेवली होती वरती. तुला जसं गावाच्या दिशेने येताना बघितलं तसं आम्ही ती लाकडं बाजूला केली, ते तोंड मोकळं केलं, ते पाय मोकळे केले, पण पायांकडे जर तू बघितलं सुद्धा नाही ग ताई. आणि बाबाचं दर्शन पण असं काही व्यवस्थित घेतलं नाही, फक्त डोकं इकडे तिकडे केलं आणि तू लगेच निघालीस. कशासाठी आली होतीस. त्यावेळेला ती ताई बोलली, बाबाच्या कानात वाल्या होत्या, त्या वाल्या काढल्यात का ठेवली, त्या वाल्या काढल्यात का ठेवल्यात त्या मला बघायच्या होत्या, म्हणून मी आले होते. हे समजतंय का. वाल्या सुद्धा आपल्या बरोबर देणार नाहीत. जमीनवाल्या, घरवाल्या, जागेवाल्या, प्रॉपर्टीवाल्या, संपत्तीवाल्या वाल्या पण देणार नाहीत आपल्या बरोबर. देतील नाहीत ना. असं म्हणतात, माणसाच्या बरोबर करगोटा सुद्धा देत नाहीत, तो सुद्धा काढून घेतात, बंधनात ठेवायचा नाही म्हणून. आलं का लक्षात. मग सांगा ना, आपण जे जे काही करतोय, जे जे काही आपलंसं वाटतंय आपल्याला, माझं आहे म्हणून जे काही आपण म्हणतोय, ते खऱ्या अर्थाने आपलं आहे का. आहे. आता संपत्ती जाऊ द्या, घरदार जाऊ द्या, शेतीवाडी जाऊ द्या, सगळे काही व्यवस्था, सगळं जे जे काही दाखवलं ते जाऊ द्या, पण आता एक आपल्या स्वतःच्या शरीराचा विचार करू. हे शरीर तरी आपलं आहे का. बरं का. पहिला विषय असा आहे, जरी जमीन जागा आपली नसेल तरी सुद्धा ती राबायची आहे, सांभाळायची आहे, ठेवायची आहे. जशी आपल्या आजी आजोबांनी, जशी पणजोबांनी सांभाळली, कसली, तसं कसायची आहे. फक्त हे सगळं काही करत असताना माझं माझं म्हणून मिरवायचं नाही. घरदार आहे, सांभाळायचंय, उलट आरती उत्तम करायचंय, व्यवस्थित करायचंय, मस्त की आपल्या मुलाबाळांचं संगोपन करायचंय, त्यांच्यावर संस्कार करायचे, आई वडिलांची सेवा करायची, बाईचा सांभाळ करायचा आहे, तिला सुद्धा प्रेम द्यायचा आहे, तिचाही आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे. आलं का लक्षात. पण हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये गुंतून राहता कामा नये, त्याच्यामध्ये गुंतून राहता कामा नये. सांभाळायचं आहे ना सगळं काही, फक्त गुंतून राहता कामा नये. आता हा विषय आपण बाजूला करूया की हे सगळं आपलं नाही आहे, हे तेवढंच सत्य आहे. कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपले भार या तर पडक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोय रे आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले घरी कास तू धर्माची. नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कोणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. दो दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. बर का. हे काही नाही आपलं. मग हे जर काही नाही आपलं तर त्याच्या पलीकडे आपण विचार करूया. कमीत कमी देह आपल्याला आपला वाटतोय हा तरी आहे का. देह आपला आपल्याला वाटतोय, शरीर माझं आहे, ते शरीर तरी आपलं आहे का. आहे. आपलं असेल तर माऊली आपल्याला पाहिजे तेव्हा दृष्टी आली पाहिजे आणि पाहिजे तेव्हा गेली पाहिजे. बरोबर आहे की नाही. पण वृद्ध अवस्थेमध्ये ज्या वेळेला माणसाला खऱ्या अर्थाने दृष्टीची गरज असते, डोळ्यांची गरज असते, पाहायची गरज असते, त्याच वेळेला माणसाची दृष्टी जाते. बरोबर आहे की नाही.
शेजारची सून आली, माझ्या सुनेबरोबर काय 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 बोलते, ते सासूला ऐकावंसं वाटतंय ना, काय सांगते काय नाही, काय बोलते काय नाही, बरोबर आहे की नाही? पण नेमकं त्याच वेळेला तिला ऐकायला कमी येतंय, तडपडते ती ऐकण्यासाठी, पण ऐकूच येत नाही तिला. शरीर जर माझं म्हणावं तर हातपाय चळचळा कापायला लागतात. ज्या वेळेला आम्हाला त्या शरीराने साथ द्यायची असते त्याच वेळेला त्या हातपाय चळचळा कापायला लागतात. दम निघत नाही, दम लागला जातो, चालता येत नाही, थोडस चाललं की लगेच त्रास व्हायला लागतो, बरं का? मग शेवटी काठीचा आधार घेऊन आम्हाला चालावं लागतंय, कोणाचा तरी आधार घेऊन आम्हाला जगावं लागतंय. तुझं नाव हे शरीर, तो इतरांचा काय विचार, आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. काय म्हटलेलं आहे? हे शरीर सुद्धा आपलं नाही आहे. शरीर कोणाचं आहे? देह हे काळाचे. काय सांगितलेले संतांनी? देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? काय आहे मनुष्याचं? आणि म्हणून मग जे आपलंच आपण करतोय, ज्याच्याविषयी ममत्व आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, ज्याच्याविषयी आवड निर्माण होते, शेवटच्या वेळेला तेच आपल्याला आठवत आहे, बरोबर आहे की नाही? शेवटच्या वेळेला तेच आठवतंय ना. म्हणून मग जे शेवटच्या वेळेला आठवतंय तेच जर आपल्याला मरणोत्तर प्राप्त होत असेल तर या ठिकाणी भगवंत म्हणतात यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमे वेंते कोणते सदा तद्भाव भाविताः. आणि या 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवीची तेनी अवसरे ज्यावरून जीवी उरी ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही काय करावं? ह्या सगळ्या संपत्तीचा, ह्या सगळ्या ऐश्वर्याचा भोग आम्ही ज्याच्या गुणे घेतोय, हे शरीर आमचं ज्याच्या गुणे कार्य करतंय, चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिविणा. ज्याच्या सत्तेने हे शरीर चालतंय, जो अंतरात्मा म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये राहून, आमच्या आतमध्ये राहून जो आमची सेवा करतोय, त्या पांडुरंग परमात्म्याचं, त्या भगवंताचं आम्ही अखंड स्मरण करावं. आणि अखंड जर भगवंताचं स्मरण केलं तर शेवटच्या वेळेला आम्हाला आठवण करून द्यावी लागणार नाही की बाबा देवाचं नामस्मरण करा. लागेल का आठवण करून द्यायला? नाही लागणार. अहो, एक आजोबा जायला आले, खॉट मध्ये पडलेत बिचारे, बरं का? शेवटची घटका मोजतायत ते, वाचा गेलेली आहे त्यांची, बोलता येत नाही. आयुष्यभर कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, कधी देवाला आठवलं नाही, कधी कीर्तन श्रवण केलं नाही, कधी प्रवचन श्रवण केलं नाही, उलट ते धर्म कार्याला विरोध केला, पण कधी सहकार्य केलं नाही. ज्या वेळेला शेवटची वेळ आली, वाचा गेली त्यांची. पूर्वीची घरं कशी असायची माहितीये? कसा मोठा हॉल असायचा, साईडला पूर वगैरे लावलेले असायचे, आणि त्याच हॉलमध्ये बाजूला असे एक गव्हाण म्हणतोय की आपण त्याला, गुरं बांधतो त्याला काय म्हणतात? गव्हाणच म्हणतात ना बाबा. तिथे गुरं बांधलेली असायची, बरं का? गाय, वासरू, बैल असं ते बांधलेलं असायचं. साईडला बाबांची खाट होती, त्या खाटेवर बाबा शेवटचे घटका मोजतायत. सगळी मुलं बाळ सगळी बाबाच्या बाजूला उभे आहेत, बरं का? काय कुठे नजर गेली बाबाची काय माहिती त्या गोठ्यामध्ये, त्या वासरांकडे, त्या गायींकडे. बाबाला बोलता येत नाही, पण बाबा वाके 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 बोलायला लागले. मुलांना वाटलं बाबांनी कधीच भगवंताचं नामस्मरण केलं नाही, पण आता मात्र जाता जाता वासुदेव केशव बोलायला बघतात. वाटतंय बाबा वासुदेव केशव बोलायला पाहतात. आणि जाताना जरी वासुदेव केशव बाबा बोलले तरी उद्धार होईल बाबांचा, बरं का? कारण त्यांना अजामेळाचं उदाहरण माहिती होतं. अजामेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे नामे. अजामेळ असा होता की कधी भगवंताचं नामस्मरण त्याने केलं नाही, विरोध केला उलट ते धर्म कार्याला, पण कधी धर्म कार्य केलं नाही, कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, देवाचं नामस्मरण केलं नाही. पण त्याच्या आयुष्यामध्ये त्याने एक मात्र पुण्याचं काम केलं होतं, ते म्हणजेच काय माहितीये का? त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं.
ऐकताय ना? मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं दादा, आणि शेवटच्या वेळेला जशा वेदना व्हायला लागल्या त्याला जसा त्रास व्हायला लागला ना, तसा त्याने मुलाला हाक मारली, ए नारायणा धाव. नारायणाला धावावं लागलं. समजतंय ना? काय आवाज दिला त्याने? अरे नारायणा, अरे खूप वेदना होतात रे, धाव रे नारायणा. नारायणा तू आहेस कुठे? त्या नारायणाला धावावं लागलं, त्या देवाला धावावं लागलं, त्या देवाला त्याला सोडवावं लागलं. शेवटच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण केलं त्याने. आणि ते त्यांना, त्या मुलांना माहिती होतं, त्यांनी ते उदाहरण ऐकलेलं होतं, म्हणून त्यांनाही वाटलं की चला जाता जाता बाबा आता वासुदेव केशव बोलायला पाहतात, बोलू द्यात बाबांना, नामस्मरण करू द्यात बाबांना. पण बोलता येत नाही ना. मग मोठ्या मुलाने अर्थात त्याच्या बारक्या भावाला सांगितलं की जा आपल्या गावात अमुक अमुक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरांना घेऊन ये, काहीतरी इलाज करतील, काहीतरी इलाज करतील, बरं का. आणि तो बारका मुलगा अर्थात तो बारका भाऊ गेला, डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब पाया पडून विनंती करतो तुम्हाला, बाबांची शेवटची घटका आहे, बाबा जाणार आहेत, बाबांना उदंड आयुष्य लावावं यासाठी तुम्हाला इथे बोलवलेलं नाहीये. मला माहिती आहे तुमच्या हातात पण नाही आणि माझ्या हातात पण नाही, का आता जवळजवळ सगळं संपल्याच जमा आहे. पण बाबा जाता जाता भगवंताचं नामस्मरण करायला पाहतात, वाके वाके काहीतरी म्हणतायत, वासुदेव केशव त्यांना काहीतरी बोलायला वाटतंय, बोलावंसं वाटतंय, कमीत कमी त्यांना बोलता येईल याच्यासाठी तरी प्रयत्न करा, काहीतरी औषधोपचार करा, त्यांना तेवढं जरी बोलता आलं तरी वाच झालं. डॉक्टरांनी उपचार केले व्यवस्थितरित्या, जेणेकरून बाबांना थोडं बोलायचं त्राण अर्थात तेवढं शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल, बोलता येईल थोडंफार तरी, अशा प्रकारे त्यांनी उपचार केले. आणि उपचार केल्यानंतर बोलता आल्याबरोबर बाबा जोरात ओरडले मुलांना, अरे काय कराल तुम्ही संसार, मी मेल्यानंतर वाट लावाल या संसाराची, ते वासरू कधीपासून केरसुनी खाते तुम्हाला केव्हापासून सांगतोय, तुमचं लक्ष आहे कुठे? काय समजते? एवढा टास्क केला, एवढा प्रयत्न केला, कशासाठी केला बरं? बाबा वासुदेव केशव म्हणतील असं त्यांना वाटलं होतं, पण बाबाला सांगत होता वाक्य वाक्य, अरे वासरू केरसुनी खातय. काय म्हणतात भगवंत, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करताय तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आलं का लक्षात? आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे, मरणोत्तर तुम्हाला तेच प्राप्त होत आहे. आता बाबाने आयुष्यभर हेच केलं ना, माझी टोपली ना, माझ्या केरसुन्या ना, माझा अंगणा ना, माझ्या इथून दगरी ना, हे चिर ना, हे शेत ना, हे बांध ना, ऐक ना, स्वतःच कोणाला दिलं नाही, पण लोकांचं मात्र बांध करून 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 मोठं शेत करून टाकलं ना त्याने. बरं विशेष आहे ना, माणूस जे कंपाऊंड करताय त्याला काय म्हणतात बरं? असे काट्या कुट्याचे कंपाऊंड करताय त्याला काय म्हणतात? आमच्याकडे वय म्हणतात, वय. तुमच्याकडे काय म्हणतात? कंपाऊंडच समजू आपण. बरं मग ते कंपाऊंड पडताना ज्या वेळेला ते आपण अंगूर वगैरे पुरतोय, जे काही असतंय ते लाकडं वगैरे छोटे छोटे पुरतोय आपण, ते डांबे आपण पुरतोय, त्यावेळेला ते कुजल्यानंतर आपल्याकडे पडायला पाहिजे ना, समजतंय? पण जेणेकरून कधी कुजलं ना तर याचं पडताना त्या बाजूला त्यांच्याकडेच पडते, आणि जिथून पडेल तिथून कंपाऊंड याचं मग पुढच्या वर्षीच. काय समजतंय का? अशा पद्धतीने जो वागला असेल, जगला असेल, त्याच्याकडून आपण शेवटच्या वेळेला भगवंताचं नामचिंतन होईल याची अपेक्षा करावी का? ज्याने आयुष्यात कधी प्रवचन श्रवण केलं नाही, ज्याने कधी कीर्तन श्रवण केलं नाही, ज्याने कधी हरिनाम सोहळ्यामध्ये गेला नाही, हरिपाठ कशाला म्हणतात हे त्याला माहिती नाही, देव कशाला म्हणतात हे त्याला माहिती नाही, देव कार्य कशाला म्हणतात हे त्याला माहिती नाही, त्याच्याकडून आपण अपेक्षा करावी का नामचिंतनाची? आणि म्हणून तुमच्या इंद्रियांना तुम्ही आता जी सवय लावाल, आलं का लक्षात? तुमच्या इंद्रियांकडून आता जी तुम्ही कर्म करून घेणार ना, त्याच पद्धतीने शेवटच्या वेळेला तुमची इंद्रिय कार्य करणार आहेत. आणि म्हणून त्या इंद्रियांनी भगवंताचं नामस्मरण करावं, आपल्या मुखातून भगवंताने नामस्मरण करावं भगवंताचं, डोळ्यामध्ये भगवंताला पाहावं, कानातून भगवंताचं ऐकावं, सर्वांगाने देवाचं कार्य करावं असं जर वाटत असेल तर त्या इंद्रियांना आपण काय केलं पाहिजे? ती सवय लावून दिली पाहिजे. ती सवय लावून दिली पाहिजे. आपण वाईट सवय आपण सहज लावून देतोय ना इंद्रियांना.
वाईट सवय सहज लावून देतोय आपण इंद्रियांना. मला सांगा, एखादा तंबाखू खात असेल तर तो व्यसन म्हणून करतोय का? सुरुवातीला व्यसन म्हणून करतोय? नाहीच. सुरुवातीला तो टाइमपास म्हणून खात असतो. बरोबर आहे की नाही? पण टाइमपास म्हणून खात असताना त्याच्या इंद्रियांना ती एवढी सवय लागते, ऐकताय ना, एवढी सवय लागते का बसमध्ये जरी असला आणि चुना नसला तर 2-4 सीटवर जाऊन भीक मागता येते. अरे द्या, कोणीतरी चुना द्या, तंबाखू आहे, आळणी खाता येत नाही. काही ओळख आहे का तिथे? अनोळखी माणसं आहेत. त्याला हेही माहित नाहीये की मी ज्यांच्याकडे मागतोय ते खातात की नाही खातात, पण तरी सुद्धा त्याला हात पसरायला लावतात ना. कोण? इंद्रिय. त्याला इंद्रिय गप्प बसून देत नाहीत ना. वाईट कर्म करणाऱ्या प्रत्येक माणसाला माहितीये की मी जे करतोय ते वाईट आहे. पिणाऱ्या माणसाला कळत नाही का समोरच्याचा घर उद्ध्वस्त झालाय, बर्बाद झालाय, त्याची मुलं बाळ रस्त्यावर आलेले आहेत, त्याच्या घराचं स्मशान झालंय, हे व्यसन करून त्याने माहित नाही त्याला. पण तरी सुद्धा एवढं सगळं दृश्य समोर असतानाही मनुष्य करतोय ना, ते व्यसन करतोय की नाही, ती वाईट कर्म करतोय की नाही. वाईट सवयी आम्ही सहज लावून घेतोय हो. आमच्या इंद्रियांना त्या वाईट सवयी कशा लागतात ते आम्हालाही कळत नाही. काही माणसं बघा ना, ज्या वेळेला आपल्याला असं उखेळतंय, फार गरम होतंय, म्हणजे नुसतं असं बेचैन झाल्यासारखं वाटतंय, असं आपण अपेक्षा करतोय की कुठेतरी थंड वातावरण हवं आहे. एप्रिलच्या वेळेला बघा ना, मेच्या सुरुवातीला, एप्रिलच्या वेळेला, मार्च एप्रिलच्या वेळेला किती गरमी असते. ज्या वेळेला सर्वांग असं उखळलेलं असते, असं घामाने भरलेलं असतंय, आपण कुठेतरी थंड हवेची अपेक्षा करत असतो, गार वाटावं, थंड वाटावं अशी कुठेतरी अपेक्षा करत असतो. अशा वेळेला काही लोक आम्हाला विडी फुकताना दिसतात. समजतंय? सिगारेट फुकताना दिसतात. इंद्रियांना त्यांनी ते वळण लावलेलं असतंय, इंद्रियांना त्यांनी ती सवय लावलेली असते. ती इंद्रिय त्यांना गप्प बसू देत नाहीत. जवळ पैसे नसले तरी उसने आणणार तो, पण त्याची तो वासना पूर्ण नाही करणार, त्याचे ते व्यसन ते पूर्ण करणार, व्यसन करणार तो. नसेल काही तर काहीही करेल, तो काहीही करेल. बरं का? व्यसन करायसाठी घरातील भांडी विकणारी माणसं बघितल्यात मी. घरातील भांडी विकणारी माणसं बघितल्यात व्यसन करण्यासाठी. त्या टॉवेलमध्ये हांडा गुंडाळून घेतला त्याने आणि तो निघाला बाजारामध्ये. तो दुकानदार बोलतो, एवढा चांगला हांडा का विकतोय तू? बरं का? म्हणे मला रूम सोडून जायचे आहे, तिकडे जायचंय, कुठे हे सगळं घेऊन जाऊ एवढं. त्यामुळे एक एक बुद्ध मी काढायला घेतलंय. आणि त्यांचा तो व्यवहार सुरू असताना त्याच्या मागेच त्याची बाई आली आणि पाहते तर काय. तेव्हा मग त्याने बाईने सांगितलं, दादा याच्या पुढे काही वस्तू आणली तरी पण घेऊ नका याच्याकडून. हा विकतोय घरातल्या वस्तू आणि संध्याकाळी जाऊन दारू पिऊन येतोय. हा म्हणजे घरातल्या वस्तू विकायला लावतात ते. इंद्रिय गप्प बसू देत नाहीत का? आमची इच्छा पूर्ण कर, आमचं जे आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने राहतात, जे पाहिजे ते आम्हाला दे. एवढं वळण आम्ही लावतो इंद्रियांना, एवढं वळण लावतोय आम्ही इंद्रियांना. वाईट वळण आम्ही सहज इंद्रियांना लावतोय. मग सांगा ना, तेवढं जर आम्ही चांगलं वळण लावलं तर आमच्या जीवनाचा उद्धार होणार नाही? जीवनाचा उद्धार होणार नाही का आमच्या? आम्ही हरिपाठ वाचता त्याच्यामध्ये एवढे रममाण झालो पाहिजे, आमच्या इंद्रियांना एवढं वळण लागलं पाहिजे की संध्याकाळी 7 वाजतात काय आणि मी हरिपाठाला बसतोय काय, हरिपाठ वाचतोय काय, एवढं वळण आम्ही लावलं पाहिजे. एखादा ग्रंथ वाचण्यामध्ये आम्ही एवढा रममाण झालो पाहिजे, ते इंद्रियांना वळण लावून ठेवलं की त्यावेळेला त्या इंद्रियांनी असं बसवलंच पाहिजे आपल्याला, त्या ठिकाणी ते केलंच पाहिजे. ग्रंथ वाचन नाही केलं तर असं बेचैन वाटलं पाहिजे, हरिपाठ नाही केलं तर असं बेचैन वाटलं पाहिजे. आतापर्यंत आम्ही अनेक ठिकाणी प्रवास करतोय, पण आमच्या प्रवासामध्ये असा एकही कोणी भेटला नाही की संध्याकाळची वेळ झाले, त्याला प्रवासामध्ये उशीर झालाय आणि तो इतरांकडे हरिपाठाचं पुस्तक मागतोय. द्यावो जरा, कोणाकडे असेल तर द्या, माझी वेळ झाली हो. चुना मागणारे बघितलेत, तंबाखू मागणारे बघितलेत, विडी मागणारे बघितलेत, माचीस मागणारे बघितलेत. हे नाही, लावा ना ते इंद्रियांना वळण लावा ना, जेणेकरून चांगली कर्म आमच्याकडून घडली पाहिजे, चांगलं कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. ते वळण लावा ना. आणि ते वळण जर लावलं आम्ही तर निश्चित इंद्रियांना आज जर आम्ही भगवंताचं नामस्मरण करायला लावलं,
डोळ्यांना जर आज आम्ही प्रत्येक ठिकाणी भगवंत पाहायला लावलं, कानातून देवाचंच ऐकायला जर आम्ही लावलं, तर सांगा ना, शेवटच्या वेळेला आम्हाला आठवण करून द्यावी लागेल का, बाबा आता देवाचं नामस्मरण करा म्हणून, बाबा आता तुम्ही देवाचं नामस्मरण करा, बाबा तुम्ही राम बोला, बाबा तुम्ही केशव बोला, बाबा तुम्ही हरी बोला, आठवण करून द्यावी लागेल का आम्हाला? नाही लागणार ना. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे, ते इंद्रियांना वळण लावून दिलं पाहिजे. मला सांगा, प्रत्येक माणसाची परिस्थिती अशी असते, सकाळी उठल्याबरोबर जे आम्ही ऐकतोय गाणं किंवा अभंग, बरोबर आहे, दिवसभर आम्ही तेच गुणगुणत असतोय, बरोबर आहे की नाही? दिवसभर आमच्या मुखामध्ये तेच असते. सकाळी उठल्याबरोबर जे ऐकतोय ना, तेच 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 दिवसभर आम्ही गुणगुणत असतोय. मग सकाळी उठल्याबरोबर जर आम्ही काकडा ऐकला, तर काकड्याचे अभंग ऐकले, तर दिवसभर आम्हाला तेच राहतील ना, आमच्या मनामध्ये, आमच्या ओठामध्ये, आमच्या मुखामध्ये तेच राहील ना दिवसभर. काय म्हणतात भगवंत या श्लोकामध्ये, तुम्ही तुमच्या शेवटच्या वेळेला जे आठवताय तेच तुम्हाला जर मरणोत्तर प्राप्त होत असेल, तर तुम्ही शेवटच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करा. पहिले प्रत्येकाने स्मरणात ठेवा की मला शेवटची वेळ आहे ना, माहिती प्रत्येकाला फक्त स्मरणात ठेवा, आठवणीत ठेवा की माझी शेवटची वेळ आहे. बरं, शेवटची वेळ कधी आहे माहिती आहे का आपल्याला? इथे बसलेल्यांपैकी कोणाला माहिती आहे माझा मृत्यू कधी आहे? तुमचा, माझा नाही, माझा तर मला पण माहित नाही ना, तुम्हाला पण माहित नाही, पण कमीत कमी तुमचा तरी तुम्हाला मृत्यू कधी आहे माहिती आहे? नाही आहे. मृत्यू कधी आहे ते माहित नाही, मृत्यू कसा येईल ते माहिती नाहीये, मृत्यू कुठे येईल तेही माहिती नाहीये. प्रत्येकाची वेळ वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं ठिकाण वेगवेगळं आहे जाण्याचं, बरं का? आणि म्हणून मग या ठिकाणी भगवंत म्हणतात की शेवटची वेळ आहे एवढं स्मरणात ठेवा आणि नामस्मरण सुरू करा भगवंताचं. मग कोणतीही वेळ असली तरी भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडेल ना. कोणतीही कशीही वेळ जरी असली तरी भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडेल. या श्लोकाचा अर्थच तो आहे. या श्लोकाचं अर्थात या ठिकाणी भगवंताने मार्गदर्शन करतानाच तसं केलेलं आहे की सदा स्मरावे मातेची तुवा, अखंड भगवंताचं नामस्मरण करत राहा, देवाचं नामस्मरण करत राहा. नामामध्ये सगळ्यात जास्त सामर्थ्य आहे. या कलियुगामध्ये उद्धार करून घेण्याचा मार्ग जर असेल तर कलियुग उद्धार हरीच्या नामे, देवाच्या नामस्मरणामध्ये आमचा उद्धार होणार आहे. देवाचं नामस्मरण केलं तर आम्हाला सद्गती प्राप्त होणार आहे, आम्हाला मुक्ती प्राप्त होणार आहे, आम्हाला मोक्ष प्राप्त होणार आहे, आम्ही मोकळे होणार आहोत, बंधनातून मोकळे होणार आहोत. साधं उदाहरण आहे, माणसाच्या नावाने जर द्वैतातले कामं होतात, व्यवहारातले कामं होतात, समजतंय ना? एखाद्या ऑफिसमध्ये आपण गेलो, आपलं काम करायचं एखाद्या ऑफिसरकडे, आलं का लक्षात? ज्या वेळेला आपण जातोय, आपले त्याला पेपर वगैरे दाखवतोय, त्यावेळेला तो काहीतरी काढतोय त्याच्यामध्ये, अमुक नाही, चला हे करा, ते असं असं करून घ्या, असं असं करून घेऊन या. बरं, ते केलं आपण, ते घेऊन गेलो की परत काहीतरी तो काढत असतो, तो काही ना काही त्याच्यामध्ये काही ना काही फॉल्ट काढत असतो. जन्मतारखेत फॉल्ट काढेल तो, तुमच्या शिक्षणामध्ये फॉल्ट काढेल, तुमच्या त्या जातीच्या उल्लेखामध्ये काय असेल त्याच्यामध्ये फॉल्ट काढेल, काही ना काही तो व्यत्यय आणत असतो, काही ना काही तो चुकी काढत असतो. अशा 4-5 फेऱ्या त्याने मारल्या त्या ऑफिसला, बरं का? आणि मग 6व्या फेरीला जेव्हा गेला त्याच वेळेला त्याला एक बाहेर माणूस भेटला, म्हणे काय रे बाबा, तुला 5 वेळा मी बघितलंय तर येताना पेपर हातात असतात, जातो आतमध्ये परत येतो, काय तुझं काम अडलंय का? मग तेव्हा त्याने सांगितलं, म्हणे 5 फेऱ्या मारल्या, काही ना काही चुकी सापडते, काही ना काही चुकी काढतोय आणि मला परत पाठवतोय तो ऑफिसर, ते काम माझं असं असं आहे. तेवढ्यात त्या बाहेरच्या माणसाने सांगितलं, अरे त्या ऑफिसरला फक्त आपल्या अमक्या अमक्याचं नाव सांग. काय कळतंय? तू जाशील ना तिथं, त्या ऑफिसरला फक्त सांग अमक्या अमक्याने पाठवलंय. आणि बघा ना काय आश्चर्य, आतमध्ये गेला का त्याने सांगितलं अमक्या अमक्याने पाठवलंय मला, त्याला भेटून आलोय मी सकाळी, त्याने सांगितलं ऑफिसरला फक्त माझं नाव सांग. 5 फेऱ्या मारून जे काम झालं नाही ना, आज एखादी चुकी असताना सुद्धा ते काम होऊन गेलं असते काम. मग सांगा ना, एखाद्याच्या नावामध्ये जर आमची व्यवहारातली कामं होत असतील तर देवाचं नामस्मरण आम्ही केलं तर आमचं आध्यात्मिक काम कार्य होणार नाही का आमच्याकडून? देवाचं, देशाचं, धर्माचं कार्य आमच्याकडून होणार नाही का? फक्त आमची निष्ठा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, बरं का? किती विश्वास असावा? एखाद्या लहान मुलाला आपण घेतोय बघा, असं अंजरतोय, गोंजरतोय, मस्त जवळ घेतोय, 2-4 पप्प्या घेतोय आणि त्याने हसावं, खिदळावं म्हणून वरती उडवतोय, बरोबर आहे का? असं उंच उडवतोय बघा त्याला, आपण वरती उडवतोय बघा.
आता जर तुमच्यापैकी एखाद्याला घेतलं असेल आणि वरती उडवलं तर हसेल तो. पण काय आश्चर्य आहे, ज्या बाळाला आपण वरची उंच उडवतोय ते हसते ना, ते खिदळतंय ना, कारण त्याला माहितीये ज्याने उंच उडवलंय ना पुन्हा तोच मला सांभाळणार आहे, तोच मला झेलणार आहे. एवढा विश्वास. आणि तेवढा विश्वास जर आपल्याला आपला भगवंतावर जर असेल, देवावर जर असेल, संतांवर जर असेल, तर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ते नाम आम्ही कोणतं घ्यावं, कसं घ्यावं, कुठल्या पद्धतीने घ्यावं. ऐका ना, ज्याप्रमाणे त्या ऑफिसच्या बाहेर असलेल्या माणसाने त्याला सांगितलं अमक्या अमक्याचं नाव घे, तुझं काम झाल्याशिवाय राहणार नाही, इथे सुद्धा आम्हाला संत सांगतात बरं का. इथे सुद्धा आम्हाला संत सांगतात, आमचे गुरु मार्गदर्शन करतात. अमक्या अमक्याचं नाव घे, अमुक अमुक देवाचं नाव घे, अरे तुझा उद्धार होईल. श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेलं जे काही नामस्मरण असेल ते जर आम्ही केलं, त्या पद्धतीने जर आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल केली, तर निश्चित आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आमचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेवटच्या वेळेला जर भगवंताचं नामस्मरण आमच्या मुखात यावं असं वाटत असेल तर अतिशय साधं आणि सोपं साधन आहे. भगवंताचं नामचिंतन करणं, काहीही लागत नाही. देवाचं नामस्मरण करायला काय लागतंय बरं? काय लागतंय? बाकीच्या गोष्टी जर आम्हाला काही करायच्या असतील तर त्याला बरंच काय काय लागतंय. तुमच्या घरी जर एखादी पूजा करायची असेल तर सध्या पहिले तुम्हाला खिशाचा विचार करायचा आहे माऊली, बरोबर आहे की नाही? पूजा जर घालायची आहे तर पहिला कसला विचार करायला लागणार आहे तुम्हाला? पहिला विचार तुमचा खिशाचा करावा लागणार आहे, किती पैसे पाहिजेत. त्याच्यानंतर पूजा घालणारा कोणतरी पाहिजे, पूजा सांगणारा कोणतरी पाहिजे, त्याच्यासाठी सामुग्री पाहिजे, त्याच्यासाठी माणसं पाहिजेत. सगळ्या प्रकारचं बळ त्या ठिकाणी आम्हाला पहिले एकत्रित करावं लागणार आहे आणि मग ती पूजा करावी लागणार आहे किंवा केली जाणार आहे. होम हवन यज्ञ याग जर करायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा साधन सामुग्री पाहिजे. तुमच्याकडे पैसा अडका पाहिजे, आर्थिक बळ पाहिजे, तुमच्याकडे मानसिक बळ पाहिजे, वाचिक बळ पाहिजे, कायिक बळ पाहिजे. सगळ्या प्रकारची शिल्लक, सगळ्या प्रकारचं बळ त्या ठिकाणी आम्हाला एकत्रित करावं लागणार आहे आणि मग तो पुढचं ती विधी करता येणार आहे, आम्हाला आमच्याकडून घडणार आहे. कुठल्याही प्रकारे जर आम्हाला मोठं होम हवन करायचंय, मोठी पूजा करायची म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला पहिला विचार करावा लागणार आहे. खरं तर आमच्याकडे किती पैसा आहे, कोणाला बोलवायचं आहे, किती माणसं आली पाहिजेत, किती माणसांना जेवायला घालायचंय, किती माणसांना दान धर्म करायचा आहे, हा सगळा विचार आला. पण मला सांगा, जर भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर तुमच्या खिशात किती पैसे पाहिजेत? किती पैसे असतील तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण कराल? उलट आरती रिकामा खिसा देव दाखवतो. काही समजतंय का? कसं तर बघा, आता आम्ही ज्या वेळेला तीर्थाला जातोय, ज्या वेळेला आपण तीर्थाला जातोय त्यावेळेला सगळं तुटपुंज काम असतंय आमचं. तिकिटापासून तर पार खाण्यापिण्यापासून काय असेल ते अगदी तुटपुंज काम. म्हणजे एक 1000 रुपयाची गरज असेल तर आमच्याकडे 1000 किंवा 950 असतील, एक सांगायची रीत म्हटल्यानंतर. मग अशा वेळी जेव्हा आपण देवाच्या दर्शनाला रांगेत उभा राहतोय ना, त्यावेळेला आपल्या कानाजवळ काही येतात, 3 तास लागतील रांगेत तुम्हाला, डायरेक्ट दर्शन देतोय, 2000 द्या. समजतंय का? काय म्हणतात ते? डायरेक्ट दर्शन देतो, 2000 द्या, 1000 रुपये द्या, 500 रुपये द्या. आपण विचार करतोय ते 950 1000 रुपयाचं सगळं बजेट आणि 950 खिशात आहेत, त्यात काटकसर करून मला परत घरी पोहोचायचंय. याला कुठे 1000 देत बसू? सांगू का? तुमचा खिसा खाली आहे म्हणून तुम्हाला देवाचं दर्शन घडतंय, कारण तिथे बाजूलाच लिहिलेलं असतंय, चोर वाटा तुम्हाला मूर्तीपर्यंत पोहोचवतील. देवापर्यंत जायचं असेल तर रांगेतच दर्शन घ्या. काय समजतंय का? चोर वाटा तुम्हाला पोहोचवतील ना, पण मूर्तीपर्यंत पोहोचवतील. तुम्हाला जर देवाचं दर्शन घ्यायचंय तर रांगेत उभे राहा. असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. महत्वाचा विषय काय माहितीये का? जेव्हा आम्ही संकटात असतो ना, ज्या वेळेला आम्ही दुःखी असतो ना, त्यावेळेला आम्हाला भगवंताचं स्मरण होतंय. आनंदात असताना, समाधानात असताना, सुखात असताना आम्हाला देवाची आठवण करून द्यावी लागते. म्हणून कबीर महाराज म्हणतात, सुख में दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. दुःखामध्ये आम्हाला भगवंताची आठवण होते, सुखात होत नाही. ज्या वेळेला आम्हाला सुखामध्ये भगवंताची आठवण होईल त्यावेळेला
दुःख येणार नाही असं नाही. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या तिन्ही तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतो, पण तो ताप आमच्याकडे कधी येऊन जाईल आम्हालाही पत्ता नसेल, कारण आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलो असू. आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये एकरूप झालेलो असू, रममान झालेलो असू. त्यामुळे कुठलं दुःख आलं, कुठला त्रास आला, कुठलं संकट आलं, कुठला प्रसंग आला आम्हाला जरा सुद्धा जाणवणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये माणसाचा उद्धार करून घेण्याचा अतिशय साधा आणि सोपा उपाय जर असेल तर नामस्मरण. ते नामस्मरण करताना आमच्याजवळ काहीही जरी नसलं तरी चालतंय. कारण जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम. असं काही मोठं पण काही अगदी आपल्याला त्रास होईल किंवा त्रास वाटेल असं पण काही घ्यायची गरज नाही. दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम. बस राम राम म्हणता कित्येक तरले नवे नवे, वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. पाषाण ताळण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे.